समोर बसलेल्या माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, हमसे जलने वाले भी एक अदा करते हैं, हमसे जलने वाले भी एक अदा करते हैं, सामने हंसते हैं। हमसे जलने वाले ये भी एक अदा करते हैं, सामने हंसते हैं और पीछे से बद्दुआ देते हैं। सांगायचा अर्थ असा आहे की आज या मतदारसंघामध्ये गजानन नाना इथे साक्षीदार आहे, कारण की ते जुन्या फळीतले असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहित आहे। मोती अप्पा आहे, या तालुक्यातले जे जुने पदाधिकारी आहे। मी शिवसेनेचा तालुका मुंबईत असताना एका ओट्यावर वाढदिवस साजरा करायचो। जिजाऊरावजी ओट्यावर 30-35 लोक राहायचे वाढदिवसाला। हळूहळू पंचायत समितीचा मेंबर झालो तेव्हा वरती आला, पंचायत समितीचा मेंबर झालो तेव्हा पुढे 50-100 लोक यायला लागले आणि तो वाढदिवसाचा जो कार्यक्रम सुरू आहे, तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ज्यावेळेस मी झालो त्यावेळेस या चौकामध्ये 1996-97 साली पहिली सभा घेण्याचं काम या ठिकाणी झालं। 97 ते 25 28 वर्षापासून याच ठिकाणी दर वाढदिवसाला मी सभा घेत असतो। वाढदिवस काही लोक साजरे करतात, काही लोक साजरे करत नाही। अण्णा तर साजरे करत नाही, पण यावर्षी करावा लागला कारण की लोकांनी तयारी करायला लागली। मी नेहमी साजरा करण्याचं कारण एकच आहे की जे काही लोक आपल्याला भेटत नाही, कधी कधी लांब असतात, काही कारणास्तव ते आपल्या जवळ येत नाही, या निमित्ताने वाढदिवसाच्या दिवशी ते 100% येतात। आपल्या चेहऱ्यावरून लक्षात येतं की हा काही बरोबर दिसत नाही चेहरा, मग आपल्याही लक्षात येतं की हा थोडासा लांब दिसतोय, त्याला जवळ केलं पाहिजे। काय फटाके लावले रे, काय कठीण माणसं आहे तुम्ही रे। तर त्याचप्रमाणे वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरे करत असताना कार्यकर्त्यांची हितगुज करतो। 1 वर्षापूर्वी इथंच आमची सभा झाली होती। भाजप शिवसेनेची युती होणार हे पक्क होतं, पण आमच्यावर सगळ्यात मोठा जर शिक्का लावला गेला होता तो गद्दारीचा लावला गेला होता आणि गद्दारीचा शिक्का लागल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये अशा काही परिस्थिती करून टाकली होती की पुन्हा आता हे निवडून येणार नाही, पुन्हा हे शिवसेनेवाद्यांचे गेलेले आहेत यांना जनता निवडून देणार नाही। लोकसभेचं जर आपण चित्र पाहिलं तर लोकसभेमध्ये जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा इथून जर सीट सोडल्या अण्णा कल्याणपर्यंत आपली एक बी सीट नाही, उजवीकडे बी नाही, डावीकडे बी नाही। 17 खासदार आपले निवडून आले, 31 खासदार समोरच्यांचे निवडून आले, त्यामुळे साहजिक आहे त्यांच्या मनामध्ये उत्साह वाढला की लोकसभेप्रमाणे आता विधानसभेमध्ये चित्र निर्माण झालेलं आहे। मुख्यमंत्री त्यांचा ठरला, मंत्रिमंडळाची नावं ठरली, जणू काही आता निवडणूक आटोपल्यानंतर आम्हाला शपथच घ्यायची आहे, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झालं। प्रत्येकाच्या मतदारसंघात चित्र वेगळं वेगळं होतं, माझ्या मतदारसंघात सुद्धा वेगळं चित्र होतं। गुलाबराव पाटील छोट्या जातीचा आहे,
पण मी 72 माझ्या मराठा समाजाचे जे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत त्यांचं अभिनंदन करतो, खाली बसलेले आणि वरती असलेले. भरपूर प्रेशर आले यांना, भरपूर प्रेशर आले. काय तर काय बोलायचे अंदाज नाही. पण आमच्या या कार्यकर्त्यांनी जी कामं केली, दोनगावमध्ये 35 वर्षापासून एक माणूस आमदार बरोबरच राहिलाय, पण त्यांनी जी कामं केलेली ती आमच्या लोकांनी 15-15, 20-20 कोटीची कामं करून दाखवली, जी आयुष्यामध्ये त्यांनी केलेली नाहीये. आम्ही जी मतं मागितली ती कामाच्या भरोशावर मागितली आणि कामाच्या भरोशावर आम्ही लोकांच्या समोर मतं मागायला गेलो. छाती ठोकपणे लहान दोनगाव आहे, 700 मतं आहे, 14 कोटीचे काम आहे. माणूस परत हिसाब लावले. या दोनगाव मध्ये मला 30% मतं राहिली, तिथे फक्त 150 मताने बाळाने मी यावेळेस फक्त 150. हे कशाचं चित्र निर्माण झालं तर हे कामाचं. मग पुन्हा एक पिल्लू सुटला गुलाबचं. भाजपचं तर पहिलेच जमत नाही, गोपाल बापूचं पीसीचं जमत नाही. त्यांना म्हणतो तुमचं काय जमतं ना जमतं ते तुम्ही बघा, पण मी तर भाजपच्या मंडळीला सांगितलं बाबा आम्ही तर लोकसभेमध्ये बिलकुल इमानदारीत काम केलंय, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि नम्रपणे सांगेल, राष्ट्रवादीची संजय पवार आणि त्यांची टीम असेल, भारतीय जनता पार्टीची ही सगळी टीम असेल, यांनी शिवसेने इतकंच काम आपल्या बरोबर केलं आणि आपला विजयाचा झेंडा या ठिकाणी फडकवला. आता सुभाष अण्णा बोलले ते बरोबर आहे, ते बी आपला पार्टी माही घेत म्हणे, महायुती माही घेत त्या. म्हणजे जे लोक आमच्यावर टीका करायचे, मी मुस्लिम बांधवांना विचारतो, देखो भैया तुमने तो बहुत अच्छा मत दिया उनको संजू भैया, देखो कहा चले गए, देखो वो भाजप के साथ आगे थे. अरे हे माणसं सत्तेशिवाय जगू शकत नाही. आम्ही सत्ता गेली तरी सत्तेला गेल्यानंतर सुद्धा कधी आम्ही पक्षांतर करण्याचा विचार आमच्या आयुष्यामध्ये आणला नाही. शिवसेना सोडली असं लोक म्हणत असतील तर बिलकुल आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचा जो भगवा झेंडा आहे, तो भगवा झेंडा वाचवण्याकरता एकनाथ शिंदेची आम्ही साथ दिली. आणि आज हे जे लोक आमच्यावर टीका करायचे ते तर आता आमच्या युतीमध्ये आले. पण अण्णा जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे, मान्य. एक बी जेडपी मेंबर नाही, मान्य. एक बी पंचायत समिती मेंबर नाही. मग वाटा का त्यांच्या तुम्ही तुमना माहिती दिले जात तुम्ही काय म्हणणार वाटा का लागा तुमनी सीट दे तुम्ही लिहा, आमची सीट आहे आम्ही द्या. सगळं काही नाही. संजू भाऊसाहेब शेंगेडकर जिल्हा मध्यवर्ती बँक जिंदाबाद. सांगायचा अर्थ असा आहे की त्यांची एकही सीट नाही, वाटायचा विषयच येत नाही. त्यामुळे या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपचीच ताकद आहे आणि ती नम्रपणे स्वीकारली पाहिजे. जिथे त्यांची ताकद आहे, अंमळनेरमध्ये त्यांची ताकद आहे, आपण मान्य करू. पण तुम्ही म्हणाल तर कुठेही कसंही वाटा. आता गुलाब पाटलाची निवडणूक संपली, चंदू अण्णांची निवडणूक संपली, जावळे साहेबांची निवडणूक संपली. आता ज्यांनी आम्हाला आमदार केलं त्यांची निवडणूक आहे आणि 100% त्यांच्याकरता आम्ही लढलं पाहिजे. गुलाबराव पाटलाची निवडणूक झाली म्हणजे विषय संपला, अण्णांची निवडणूक झाली संपला आणि जावळेजींची निवडणूक झाली म्हणजे संपल्या. असे कार्यकर्ते, असे नेते आम्ही नाही. जी निवडणूक आम्ही आमच्या स्वतः करता लढलो, तुम्ही मार्केट घे. असा विचार करा का आपण भाजपना, राष्ट्रवादीना आणि आमच्याना. जिथे शिवसेनेचा उभा, भाजपचा उभा, तिथे आम्ही आमच्या पद्धतीनं प्रचार केला. ठीक आहे, काही ठिकाणी यश आलं, अपयश आलं, ती गोष्ट वेगळी आहे. खासदारकीच्या वेळेस सुद्धा ज्या पद्धतीनं वरतून आदेश आले त्या पद्धतीनं आम्ही कामं केली. आणि आज या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये
या जळगाव जिल्ह्यामध्ये मी जे पालकमंत्री होऊ शकलो ते सगळ्या आमदारांच्या सहकार्यामुळेच होऊ शकलो. नाही तर 5 भाजप, 5 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, त्यांना मला डबल देतच तरी देतच ते गॅरंटीनी म्हणतात पालकमंत्री. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पालकमंत्री पद मला मिळालं आणि अण्णा इथे साक्षीदार आहेत. मी पालकमंत्री झालो असलो तरी सुद्धा आम्ही पालकमंत्री म्हणून डीपीटीसीचा पैसा वापर करताना सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही डीपीटी पैसा वापरत असतो. रेकॉर्ड आहे आमचं. या मागच्या टर्मच्या सगळ्या आमदारांच्या आणि खासदारांची एकजूट असल्यामुळे 100% पैसे खर्च करणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा आहे ज्याचं नाव जळगाव जिल्हा आहे. मी दिव्य मराठीच्या पुस्तकात लेखात पण सांगितलंय की मागच्या वर्षी फक्त 3 रुपये खर्च झाले नव्हते. या टाइमला 3 रुपये बी राहू दिलात नाही आम्ही, अख्खा खट्टा पुरा करतो. आणि अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचीच फलश्रुती म्हणून यावेळेस आम्हाला 77 कोटी रुपये वाढून आले. आणि हे 77 कोटी रुपये जळगाव जिल्ह्याच्या कामाकरता या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मागच्या काळामध्ये आमच्यावर लय प्रकारचे वेगळे वेगळे आरोप केले गेले. या ठिकाणी शिवराजचा जो गट आहे, जिल्हा परिषदचा गट, शिरसोली गट, तिथे लोकांना कपाशीचे पैसे आले नव्हते. जो प्रचार केला मंत्री काय कामचा, आणि आता पैसे आले तर एक बी फोन करत नाही की उन्हात घेऊ पैसा. सांगायचा अर्थ असा आहे की जनता सुद्धा त्या पद्धतीनं असं काम करत असते. आज दिव्य मराठीच्या पत्रकारांनी मला विचारलं की म्हणे तुम्ही पाणी पुरवठा मंत्री आहेत तर समाधानी आहेत का? म्हणजे बिलकुल समाधानी नाही. मी जवळपास 70% कामं संपवायला पाहिजे होते ती माझ्याकडनं फक्त म्हणलं 50% संपली. त्याला बरंच कारण आहे. डीपीआर करताना आमच्याकडनं काही चुका झाल्या, डिपार्टमेंटकडनं चुका झाल्या, त्यामुळे रिवाइज एस्टिमेट करावे लागले, पुन्हा त्याला मंजुरी द्यावी लागली. तांत्रिक मंजुरी करता पुन्हा मंत्रालयाच्या हेरपाट्या घालाव्या लागल्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण देशामध्ये ईएसआरचे काम किंवा टेक्निकल कामं जी सुरू होती त्याचे स्पेसिफिक कारागीर आहेत. जर एकाच राज्यात हे काम राहिलं असतं तर यूपीचे, बिहारचे, एमपीचे कारागीर आपण बोलवू शकलो असतो. पण प्रत्येक स्टेटमध्ये काम असल्यामुळे प्रत्येक स्टेटमधल्या कामं सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर जास्त गेले. आम्ही सुबेला देऊ नये म्हणून कोर्ट या ठिकाणी ठराव केला, पण त्या ठरावाच्या विरुद्ध सगळे सुशिक्षित बेरोजगार कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं असं करता येणार नाही, तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना कामं द्या. एक माणसाला 20-20 कामं. मग कोणी टाकी बांधली, कोणी पाईप टाकला नाही. आता हळूहळू आम्ही ती गोष्ट आता लाईनवर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की 1250 पैकी 500 योजना जळगाव जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित झालेल्या आहेत. 75 ते 99% मधल्या 260 योजना आपल्या आहेत की ज्या एमएससीबीच्या कनेक्शनमुळे या ठिकाणी थांबून आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्या जनतेला ही विनंती करणार आहे. मी सगळ्यांना सांगितलं होतं म्हणजे कोणावर टीका करू नका. आता निवडणूक आटपली आहे. जो बाबू होता तो साबू झाला. ज्यांनी जी आव्हानं केली होती की आता काही खरं नाही, आता काही खरं नाही, शेवटला दिन देखील जात, पण शेवटच्या दिवशी सुद्धा लोकांनी जागृत राहिले. काही आपल्यामध्येच लोक चुकीच्या बातम्या फैलवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण जे पक्के लोक होते माझ्याबरोबर, शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे 100 हिजडे असण्यापेक्षा 10 पक्के असलेले बरे. आणि आज तुम्ही तेच करून दाखवलं. 5व्या वेळेस या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून देणं ही आपलीच करामत आहे.
आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना वाढवण्याकरता महायुतीच्या माध्यमातून जे जे निर्णय सरकार करेल, पक्ष करतील, ते निभवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आज अण्णांच्या मतदारसंघामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये म्हणले काय कामं केली तुम्ही? मी जास्त बोलत नाही, पण आमच्या मतदारसंघामध्ये जावळे साहेब नवीन आहेत, ते बिचारे आता स्टार्ट करताय, 6 महिने झाले लंके साहेब. पण आम्ही जेवढे रस्ते, शेत रस्ते डांबरीकरण केले, आमचं चॅलेंज आहे. या 5 वर्षामध्ये जेवढे आम्ही शेताचे रस्ते डांबरी केले, तेवढे कधीच 25 वर्षामध्ये शेताचे रस्ते डांबरी झाले नाही. जिथे 5 लाखचा भाग होता तिथे 10 लाखचा भाव झाला. ममुराबाद ते खेडी जाऊन बघून या, कोणी पाहिला नसेल तर. मग बोलला तर बरी याच्या गालासारखा बोलतो, मी बोलणार तिथे. तुम्ही आव्हाने ते ममुराबाद आता चालू आहे, कॉन्क्रिटीकरण नाही, डायरेक्ट तुमचा कानडदा ते रिदूर, तुमची कानडदा मोक्याची वाट, कुसुंबा ते भोकर, देवगाव ते पुकणी, किती काय काय सांगू तुम्हाला मी. रस्ते इतके पाठ आहे. एक तर रवी सरांच्या गावाला अंजनवीरापाशी एक रस्ता होता, तो जातोय. 2 शेतकरी आडवे आले, आम्ही गाडी थांबवली, त्यांना रवी सर पण होते, पाया पडलो मी त्यांच्या. म्हणते दादा मना काही वावर नाही, आता तुमनच वावर आहे, तुमनच बैल, तुमनच वावर ना तुमनच गाडा. जाऊ दे शान तर रस्ता करस, नाही जाऊ दे शान तर 4 पोरी लयस, 4 पोलीस लय ना, तुम्ही घर जात नाही, तुम्ही डायरेक्ट जेलमा, रस्ता पक्का होईल. तो रस्ता डांबरीकरण झाला. आज तुम्ही तिथल्या शेतकऱ्याला विचारा की पूर्वीच्या शेतीचे भाव आणि आताच्या शेतीचे भाव मध्ये फरक पडला की नाही. आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं. पाण्याच्या करता बंधारे देण्याचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलं. शेडगाव बॅरेज हा जो प्रकल्प आहे, हा जळगाव करता अगदी जळगाव धरणगाव तालुक्याकरता फायद्याचा प्रकल्प आहे. निम्न तापी प्रकल्पाकरता सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली, त्याच्यामध्ये 5 तालुक्यांचा समावेश होतोय. आणि मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये जे जे कामं आम्हाला करता येतील ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही चंद्रवानाच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लागायच्या 15 दिवस पहिले चोपड्यामध्ये भूमिपूजन केलं. 17 रस्ते. लोक म्हणे निवडणूक ते जुमलाय म्हणे, देवना ना हा निवडणुकीचा जमलाय म्हणे. मग मी काही अण्णाच्या पाहून मी काही केलं नाही, म्हणतो आपली मी तेच म्हणतील बोय, पण अण्णा पक्के त्यांनी करून टाकलं, जे होईल ते होईल म्हणे. झालं आता काम चालू आहे, त्या रस्त्याचं जोरदार काम सुरू आहे, माझ्याकडेही सुरू आहे, सावकड्यापासून पण सुरू झालाय, निमगाव फाट्यापासून सुरू झालाय. म्हणजे हा रस्ता 300 कोटी रुपयाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण होतोय, हे कधी स्वप्नात आपण पाहिलं नसेल. एरंडोल पासून तर डायरेक्ट 1700, जळगाव पासून तर तुमचा ईदगाव, ईदगाव पासून तर तुमचं किनगाव. आमचं असं आहे जावळे साहेब, आम्ही शेजारी शेजारी आहे, घाला कपडा आणि चला चोपडा. इकडे हवा बनली का इकडे बनते, इकडची हवा तिकडे बनते. त्यामुळे प्यार का वादा 50-50 करत असतो आम्ही. आणि दोघं मतदारसंघामध्ये रस्तेही जॉईंट असल्यामुळे खेडी बोकरी भोकर सारखा पूल वहिनी आणि आम्ही दोघांनी प्रयत्न करून मागच्या काळामध्ये मंजूर केला. यावेळी सुद्धा नामदार गिरीश भाऊंनी आम्हाला पुढे 20 कोटी रुपये दिले. त्या पुलाचंही काम जोरदार सुरू आहे. आणि काही लोक एकच पूल दाखवतात, धरणगावचा पूल, गाडदानो पूल, धरणगावનો पूल, अरे 150 कोटीनं चालू दे रे तत्व. सांगायचा अर्थ असा आहे, तिकडचे लोक बोलतात ते सांगतोय की म्हणजे विनाकारण गडबड नको. ते 150 कोटी रुपयाचा पूल 2 जण करतोय आम्ही. 75 पाडून आमचा हिस्सा वाटा, 75 चोपड्याचे, 75 धरणगावचे. आणि हा 11 कोटीच्या आखरीसाठी 77, तसे 11 बांधले असतील. पण हे लोक जे चुकीची बदनामी करतायत, मला तरी असं वाटतं की आम्ही विकासाच्या माध्यमातून, कोणाला वाटतं मी मंत्री आहे. एक क्लिप लय व्हायरल होतीये. काय होतीये? इलेक्शन मधली. मी तुम्हाला विचारलं होतं मी तुमचा कोण आहे, तुम्हाला वाटतं
तुम्ही मंत्री आहे, बस झालं. बाकी काय पाहिजे? कोणालाच वाटत नाही मी मंत्री. मी संतापित का करतो अंदाजच्या बाहेर. अण्णा तरी कमी करतात. कधी कधी कार्यकर्त्यांना मी लय संताप करतो, पण हे कार्यकर्ते नाही, हे माझं कुटुंब आहे, हे 100% मी नम्रपणे सांगतो. आम्ही जे आमदार लोक प्रतिनिधी जे असतो, हे आपल्यावर जे रागवतो आम्ही, आमचा अधिकार आहे. तुम्ही निराग करा, लग्नात आलेच पाहिजे. आता मरी जाय पण लग्न नाही. आम्ही काय काय लग्न करता, काय काय करतो तुम्हाला काय सांगू. आणि तुम्ही 2 वाजवत मंडप नवरदेव येतात, त्यांनी बजाव बजाव. तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न लावतात. बसा एक लग्नाला काल मी जवळपास 1.5 तास बसलो. नवरदेव मनकडे मी त्यांकडे काय सांगायचा अर्थ असा आहे, आमच्या पुढाऱ्यांचं लय वाईट काम आहे. दिवसभर मध्ये मी किंवा अण्णा किंवा आपले हरिभाऊ त्यांचं अमोल भाऊ, त्यांना काही वडिलांचं माहिती येत होतं. कसं राहतं लग्न भाऊ सांगा बरं. कोणी कोणी असे ताणताना अंदाज निघू शकत. नाच नाच एवढे सोगं करायला लागतात. आमदार झाले तुम्ही, अरे मग आमदार झाले तू इथं एक सावा. एवढं सोपं नाहीये मित्रांनो. ज्याचा त्याचा रोज ज्याला त्याला माहित आहे. एवढं सोपं नाहीये. तुमच्या मधल्या एखाद्या माणसाने सांगावं गुलाबराव पाटील घरी आहे आणि 11 वाजेला तुमच्या पेले. कधी आठवलंय? आपलं दुकान कधी चालू होतं? 8-10 वाजता. बाते 90% लग्न मरण शेंडी धरण काहीच सोडत नाही आम्ही. सोडतो का? का सोडत नाही? का ती गेले नाही. तो विरोध काय म्हणतो, काय राखू देते टाइमला उन्हा का तो. त्याच्यामुळे तुमची कॉलर टाईट राहावी मित्रांनो. याच्याकरता आमचे किती हाल झाले तरी चालतील, पण माझा कार्यकर्ता जो माझ्याकरता रात्रंदिवस संघर्ष करतो, गावामध्ये बूथवर मारामाऱ्या करतो, बूथवर मतदान करण्याकरता लोकांचे पाया पडतो, त्याची इज्जत सांभाळणं आमचं काम आहे. आता मी पण अण्णांसारखं थोडं शिकून घेतलंय. काही ठिकाणी लोक बोलवतात. कधी कधी मी त्या गावात विचारून घेतो कार्यकर्ता, कर होता का आपला हो गाडी मारकाव पलटाव गाडी. कारण काय होतं, आपण त्या लग्नात गेले, जायला तर पाहिजे, मी या विचाराचा आहे, पण गेले त्यात तो समोरचा काय कुठं नाही दिना तरी उला करील तो. आपला कार्यकर्ता खाली मुठी घालून वळातो. कस काय होणार भाऊ, भाऊच तो कुतूर होता विरुद्ध बा. त्यामुळे मी थोडं तुमच्यासारखं करतोय, पण टाइम लागेल. आणि मला तर असं वाटतं की आपल्या भाजप सेनेचे किंवा राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत, यांचं भांडवल हेच आहे. सर्वसाधारण कुटुंबाच्या घरी जाणे, सर्वसाधारण कुटुंबाच्या घरी काम करणे. आमची निवडणूक आटपली. आमचे मेडिकल का आपले मेडिकल कॅम्प बंद आहे का मित्रांनो? आज मेडिकल कॅम्प कुठे होता? बाळदी. काल कुठे होता? परवा कुठे होता? त्याच्यापूर्वी म्हणजे अण्णा दर 4 दिवसात एक कॅम्प आहे. दर 4 दिवसात आतापर्यंत 5,000 लोक आम्ही पनवेलला डोळ्यांचे ऑपरेशन करून आणले. हे आमचं रेकॉर्ड आहे. आता सुद्धा संध्याकाळी एक गाडी भरून आली 55 लोकांची. ते मला भेटायला येणार. पनवेलहून डायरेक्ट इथे आले काळे चष्मे घालून. डायरेक्ट सगळे 55 सेकंद लोकांची याकाच काय चष्मा घालू ना ऊन निघते अरे ऑपरेशन करू ना भाऊ. सांगायचा अर्थ असा आहे की हे काम आमचं सुरू आहे, अविरत सुरू आहे. सभासद नोंदणीचं काम अविरत सुरू आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा जर सक्रिय ठेवायचा असेल तर रोज काही ना काही उपक्रम आपल्या मतदारसंघामध्ये सुरू असले पाहिजे. ते ठेवण्याचं काम करतो. मागा अण्णा तुमच्यापेक्षा मी सभासद नोंदणीमध्ये सुद्धा मागं होतो. भाजपवाल्यांचं कसं राहतंय, ऐसा लटकत या सभासद नोंदणीला किती केली तुम्ही जिल्ह्यात? डॉक्टर साहेब
4.5 लाख। मी असं तेच सांगू की भाजपनं देखावं, अण्णांचे आमच्यापेक्षा जास्त, अमोलदादांचे आमच्यापेक्षा जास्त, चंद्रकांत पाटलांचे आमच्यापेक्षा जास्त, किशोर पाटील आमच्यापेक्षा जास्त। 2 मिटिंगा घेतल्या आम्ही सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, काय राजू बरोबर आहे? 2 मिटिंगा घेतल्या। आता ह्या आज आकडा घेतला मी, आज दिवनाला तर फॉर्मच घेऊन आलो त्या आज आकडा घेतला। या 15 दिवसामध्ये 32,000 लोकांची नोंदणी माझ्या शिवसैनिकांनी केली। त्याबद्दल मी तुमचे ते नुसते असं नाही तर तू तू भरले तसं नाही, घरी जाऊन भर, नाही तर त्या पेंडॉल मध्ये बोलव, नाही तर काय राहतं त्याला माहित राहते तू सभासद आहे, नंतर माहित पडत की मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। सांगायचा अर्थ असा आहे की पक्ष बांधणी करता सुद्धा आपण यावर्षी जे लक्ष घातलंय ते लक्ष घालणं गरजेचं आहे। एक गाडी आणली डॉक्टर साहेब आम्ही आता, आज कोणती ती कोणतं ते नामकुची गाडी आणली आज, जे महिलांचे स्तनाचे जे कॅन्सर असतात ते आमच्या महिला लपवतात, सांगत नाही गुप्त म्हणून, आज ती सुद्धा गाडी आम्ही आता मतदारसंघामध्ये फिरवतो आहे। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की ECG फुकट, एन्जिओग्राफी फुकट, एन्जिओप्लास्ट फुकट, बायपास फुकट। आज 27 लोकांच्या एन्जिओग्राफी केल्या, त्या 2 एन्जिओप्लास्ट निघाले, 2 एन्जिओप्लास्ट करून आता रवाना बी झाले। मग मला सांगा तुम्ही याच्यापेक्षा काय पाहिजे लोकांना? काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या लग्नात येतो, तुमच्या शेंडीत येतो, तुमचे रस्ते तयार करतो, तुमच्याकरता जे पाहिजे तिथे फोन लावतो, पटपटी पकडली तरी फोन लावतो। आता मशीनची गाडीचा फोन लावता राजू चव्हाण, गाडी कुठे पकडली? मशीनची गाडी। अरे म्हणतो दे ना 1000-1500 कारण तिथला पैसा घे, नाही इज्जत जाईल म्हणे आपली। 2 वाजता या माणसाने 1500 रुपये करता झोप मोडली। सांगायचा अर्थ असा आहे की एवढं बारकं आपण काम करत असतो, त्याचीच फलश्रुती म्हणून आज अविरत 28 वर्षापासून मी इथं सभा घेतो। अण्णा मी नम्रपणे सांगेल, आज सकाळी मी 9 तास कंटिन्यू 9 तास 1 मिनिटही खाली बसलो नाही, जगदंबेची शपथ। 9 तास जशी लाईन असते 100% लाईन होती। हे प्रेम बस जितक्या गुलाबराव पाटील किती पैसे कमवले, किती बकऱ्या घेतल्या, किती भाशी घेतल्या, किती गाड्या घेतल्या, किती जमीन कमवली, मी सोन्यासारखी माझी माणसं कमवली, याच्यापेक्षा कोणती श्रीमंती नाहीये। आणि या श्रीमंतीच्या भरोश्यावरच मी राजकारण करतोय। माझ्याकडे ना जात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे। यावेळेस ये मुसलमान फाकते ना, ते कधीच फाकेत नाही। अभी तुमको भी क्या होगा था भाई, क्या मालूम बीमारी, ऊपर से पतवाया, काय का फतवाया, नीचे तो हम बैठे हैं ना, नीचे तुम बैठे हैं। हे लोकांमध्ये रिकाम्या भानगडीचा कार्यक्रम झाला आणि आपल्या मधल्या प्रेमामध्ये पाणी टाकलं। देखो भैया, कोई पक्ष का हो, कोई पार्टी का हो, जो अपने काम में आता हो अपना, बाकी कोई नहीं। अभी जिसको वोट दिया वो भी भाग गया भैया, प्रॉब्लम है ना। अभी वो भाजपा फटका घालणार नाही का? तो मायचान सांगा घालणार नाही का? तुम्ही घालणार नाही त्या भाजपला घालताना ते आपल्याला बी घाल द्या। देखो भैया मैं झूठ नहीं बोलता, अल्लाह की भोगाने में क्या बोलतो सांगायचं। आज आपल्या सगळ्यांना मी ही विनंती करणार आहे, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत, आयुष्यामध्ये कधी तुमच्या प्रेमाला कमी पडणार नाही। हे निवडणुकीपुरतं वार आहे, हे निवडणुकीपुरतं वार आहे। सामाजिक वातावरण तयार करायचं, सामाजिक वातावरण तयार करायचं। यावेळेस तर मराठा समाजाने दाखवून दिलं की आम्ही जातीच्या मागे नाही आहे, जो काम करेल त्याच्या मागे आहे। कोळी समाज 80%, लेवा पाटील 80%, धनगर 80%, माळी 80%, कोणी जात नव्हती की जी मागे नव्हती। छोट्या छोट्या सगळ्या जाती एकत्र झाल्या आणि मराठा समाज सुद्धा आपल्या बरोबर राहिला, म्हणून आज मी 60,000 मतांनी निवडून येऊ शकलो। निवडणुकीपुरतं हे समाजाचा वापर करतात आणि निवडणूक आटपल्यानंतर कोणी पेशंट दवाखान्यात असला तर त्याच्या दरवाजे जात नाही। याची 100 उदाहरणं आहे। मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही, पण मित्रांनो, पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये 100% महायुती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि त्यावेळेस सुद्धा ज्याप्रमाणे 11चे 11 आमदार महायुतीचे या जळगाव जिल्ह्यामध्ये निवडून आले, दोघंचे दोघं खासदार ज्याप्रमाणे महायुतीचे निवडून आले,
त्याचप्रमाणे नगरपालिका असू दे, महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, या 100% निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे. खरं म्हणजे 9 वाजेच्या आत आपल्याला सभा संपवायची होती, कारण लोक लांबून लांबून आलेले आहेत. कोणी नांदेडहून आलाय, तर कोणी डायरेक्ट बोलाण्याहून आलाय, तर कोणी निमगाव बेडीहून आलाय, कोणी मसावधून आलाय. त्यामुळे पावसाची वेळ आहे, पण तुम्ही तरी सुद्धा माझ्यावर जो आशीर्वादाचा वर्षाव केला, मी कायम आपल्या ऋणामध्ये राहील आणि मरेपर्यंत हा गुलाबराव पाटील आपली सेवा करण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शन श्री शिवराज भाऊ पाटील तालुका प्रमुख हे या ठिकाणी करतील. पाहिला हो अरे इथले तर